सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्यस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता नमस्कार. चंदनगाभा युट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 92 आणि 93 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. कालच्या भागामध्ये मी असा उल्लेख केला होता की एक महत्वाचा टप्पा पार करण्याच्या दृष्टीनं हे 2 श्लोक फार महत्वाचे आहेत. आणि तो टप्पा म्हणजे आजचा भाग पूर्ण झाल्यानंतर आपण या स्तोत्राच्या निम्म्यापर्यंत आलेलो आहोत. आतापर्यंत विलक्षण उत्साह आपण सगळ्यांनी दाखवलाय. हे स्तोत्र किंचित मोठं असल्यामुळे मी किंचित साशंक होते की इतका दीर्घकाळ लोकांचा उत्साह राहील का नाही, पण अतिशय सुंदर उत्साह सगळ्यांनी दाखवलाय. आणि जसं जसं हे स्तोत्र आपण वाचायला शिकतोय तसं तसं मलाही ती ऊर्जा जाणवतीये, तुम्हालाही नक्कीच जाणवत असेल. त्यामुळे आपण हा उपक्रम नक्कीच पूर्णत्वाला नेणार आहोत. आज आपण 92 आणि 93 हे श्लोक बघणार आहोत. यामध्ये देवीचं वर्णन कसं आहे तर फार छान उपमा आली आहे. तिचे डोळे आणि तिचे गाल हे कसे दिसतायत तर गुलाबाच्या फुलासारखे लाल लाल दिसतायत असं तिथे वर्णन आलंय. त्यानंतर तिच्या शरीराला चंदनाचा लेप लावलाय आणि तिला चाफ्याची फुलं आवडतात असं तिचं वर्णन आहे. ती कुशल आहे, ती मोहक रूपाची आहे, ती कुरुकुलामध्ये राहणारी आहे, ती कुलाची शासक आहे आणि शरीराच्या केंद्रबिंदूमध्ये ती वास करणारी आहे आणि कौल परंपरेमधल्या भक्तांकडनं तिची सेवा केली जाते. शाक्त पूजा ही खूपशा प्रमाणामध्ये तंत्रमार्गातल्या उपासनेसारखी असल्यामुळे त्या विषयाशी संबंधित आणि त्या परंपरांशी संबंधित असे काही शब्द, अशी काही विशेषणं यामध्ये देवीची येतात. 92वा श्लोक असा आहे. मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रिया. तिचे डोळे आणि गाल याच्या रंगाचं वर्णन पहिल्या ओळीमध्ये आहे आणि ते कशामुळे आहे तर तिच्या इथे मद असा शब्द जरी वापरला असला, धुंदी असं जरी म्हणायचं असेल तरी सुद्धा कालच्या भागातच आपण बघितलं की इथे आपल्यातल्या शक्तींची जाणीव असल्यामुळे येणारा आत्मविश्वास असा अर्थ सुद्धा आपण घेऊ शकतो. कारण आपण नेमके काय आहोत हे आपल्यासारख्या माणसांना लक्षात येत नाही. आपल्यामध्ये नेमके काय गुण आहेत याची आपल्याला कित्येकदा जाणीवही नसते. पण इथे या दिव्य रूपामध्ये या शक्ती देवतेला, या ललितांबिकेला तिच्यामध्ये असणाऱ्या शक्तींची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यामुळे जो आत्मविश्वास आलाय त्या आत्मविश्वासाला इथे आपण मद असं म्हणू शकतो असं मला वाटतं. प्रत्यक्ष संथा पठणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या वर्गाची सुरुवात आपण ध्यानाच्या श्लोकाने करूया. सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्यस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 92वा श्लोक आपण एकदा आधीच वाचलाय. आता आपण तो 4 पादामध्ये विभागून म्हणायला घेऊया. मदघूर्णित रक्ताक्षी मदघूर्णित रक्ताक्षी मदघूर्णित रक्ताक्षी मदघूर्णित रक्ताक्षी मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः मदपाटल गंडभूः मदपाटल गंडभूः मदपाटल गंडभूः मदपाटल गंडभूः मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः
मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः चंदनद्रव दिग्धांगी चंदनद्रव दिग्धांगी चंदनद्रव दिग्धांगी चंदनद्रव दिग्धांगी चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रियां 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 चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रिया 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 मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रिया मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रिया मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रिया मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रिया मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गंडभूः चंदनद्रव दिग्धांगी चांपेय कुसुम प्रिया. आता 93वा श्लोक आपण बघूया. तो असा आहे, कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविताम. आता दुसऱ्या ओळीमध्ये कौल मार्ग तत्पर सेविता असा खरं तर शब्द आहे, पण पादाचं विभाजन करत असताना कौल शब्द आपण आधीच्या पादाबरोबर म्हणणार आहोत आणि मार्ग तत्पर सेविता असा आपण चौथ्या पादामध्ये म्हणणार आहोत. एक एक पाद या श्लोकाचा आपण म्हणायला घेऊया. कुशला कोमलाकारा कुशला कोमलाकारा कुशला कोमलाकारा कुशला कोमलाकारा कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुरुकुल्ला कुलेश्वरी कुरुकुल्ला कुलेश्वरी कुरुकुल्ला कुलेश्वरी कुरुकुल्ला कुलेश्वरी कुशला कोमलाकारा 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 कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता. अशी संपूर्ण ओळ आहे, पण आपण ती 2 पादामध्ये विभागणार आहोत. कुलकुंडालया कौल कुलकुंडालया कौल कुलकुंडालया कौल कुलकुंडालया कौल कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता 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 कुलकुंडालया कौल 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 मार्ग तत्पर सेविता. आता 93वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी
कुलकुंडालया कौल मार्ग तत्पर सेविता. आजच्या भागामध्ये आपण 92 आणि 93 हे 2 श्लोक वाचायला शिकलो आणि याबरोबरच स्तोत्राच्या मध्यभागापर्यंत आपण येऊन पोहोचलोय. उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक वाचायला शिकूया. आजचा भाग इथे थांबू. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.